रंग नाही, आकार नाही, रंगही नाही. बंदूक से नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. आय एम सॉरी अनुराधा मॅडम, पण मला कसलाच उलगडा होत नाही आहे. पुन्हा एकदा नीट समजून सांगाल का? अमर साहेब, तुमच्या कायद्यात हे कितपत बसतं मला ठाऊक नाही, पण हे आमच्या घरात घडतं एवढं निश्चित. हे बघा, मी सुशिक्षित आहे. सौ अनुराधा वेलणकर अँड कारखानीज कंपनीच्या विवेक वेलणकरांची मी पत्नी. गेले 2-3 महिने आमच्या बंगल्यात चेटुकाचे प्रकार होत आहेत. म्हणजे बंगल्याच्या गेटच्या बाहेर कापलेलं लिंबू कुंकू टाकून कोणीतरी फेकतंय, आणि आता तर टाचण्या टोचलेल्या बाहुल्या सुद्धा मिळायला लागल्यात. अनुराधा मॅडम, या फिर्यादीसाठी भारतीय फौजदारी कायद्यातलं कुठलं कलम शोधू? कदाचित तुमच्या वाईटावर कोणीतरी टपलेलं तुम्हाला भेडसावण्यासाठी हा सगळं करत असेल. अमर साहेब, उगीच घाबरण्यापैकी मी वाटतेय का तुम्हाला? तसं असतं तर कापलेलं लिंबू बघून मी तुम्हाला भेटायला आले असते ना. पण आता मला खरंच भीती वाटते. म्हणजे आता कापलेलं लिंबू आलं की आमचा टॉमी कुत्रा ओरडायला लागतो, विक्षिप्त वागायला लागतो, त्याला जेवण जात नाही, रडायला लागतो. आणि आता ह्या त्या बाहुल्यांच्या डोक्याला जशा टाचण्या टोचलेल्या असतात ना, तशा विवेकला वेदना होतात. त्याचं डोकं दुखायला लागतं, त्याच्या पोटात दुखायला लागतं, आणि यावर डॉक्टर काहीच निदान करू शकत नाहीयेत. मला तर काय करावं तेच सुचत नाहीये. प्लीज मला मदत करा. तुमचा कोणावर संशय? संशय काय, खात्री आहे माझी. म्हणजे 1 वर्षापूर्वी आमच्या समोर मिस्टर आणि मिसेस बराणे राहायला आलेत. विमलाबाई आणि शेखर नाव आहे त्यांचं. त्यांना मूलबाळ नाहीये. शेजार धर्म म्हणून आम्ही त्यांच्याशी चांगलं वागत होतो, म्हणजे अजूनही वागत होतो. पण मला वाटतं त्या विमलाबाईंची नजर तेवढीशी चांगली नाहीये. म्हणजे संचितकडे बघताना नाही आवडत मला ते. आणि त्या आमच्याकडे आल्यानंतर सारख्या सांगत असतात की संचितला हॉस्टेलवर ठेवा म्हणून. त्यांना मूल नाहीये ना, त्यामुळे खार खात असतील त्या. पण नंतर संचित करवी त्या विचित्र वागायला लागल्या. आणि आता तर हे अघोरी प्रकार. मॅडम, कायद्याच्या चौकटीमध्ये चेटूक या प्रकाराला स्थान नाही. तरी पण तुम्ही प्रसंगावधान राहा, लक्ष ठेवा सगळीकडे. कदाचित काहीतरी वेगळा प्रकार असेल, आणि माझ्याकडून हवी ती मदत तुम्हाला करेन मी. ठीक आहे, थँक्यू. प्लीज टेक केअर. आय एम सॉरी.
शोध अनु अनु वाचवा मला अनु कुठे अनु अनु ते बघ विवेक काय झालं विवेक काळी माणसं ते बघ काळी काळी माणसं कुठे येत आहेत आहेत. काळी माणसं ते बघ मला अरे घेऊन विवेक जाते अरे विवेक इथे कोणी मला- नाहीये ते बघ अरे बाबा कोणी नाहीये इथे ते बघ असं ना, काय ते करतो बघ. विवेक ते बघ. विवेक तू आधी शांत हो बघू ते बघ काळी शांत माणसं येत आहेत. ते बघ तू शांत हो इथे कोणी नाहीये विवेक विवेक अरे इथे कोणी नाहीये विवेक अरे कुठे आहेत येत आहेत. ते बघ विवेक शांत हो हॅलो हॅलो डॉक्टर मी अनुराधा वेलणकर बोलते डॉक्टर डॉक्टर विवेकला खूप त्रास होतोय हो. तुम्ही येताय का इथे ते येत आहेत. हो आलं लक्षात माझ्या हो दे शांत हो तू शांत हो बघू ते बघ येत आहेत अनु ते बघ हो हो कोणी नाहीये तिथे कोणी नाहीये काय करतेस तू अनु अनु काय करतेस तू तू शांत हो बघू तू शांत हो आधी विवेक अरे हो आज मी हाफ डे जाणार आहे बायकोचा वाढदिवस आहे आत्ता सांगताय तुम्ही नशीब समजा माझ्या आत्ता लक्षात आलंय नाही तर संध्याकाळी माझं काही खरं नव्हतं काय सर तुम्हा पुरुषांना ना बायकांचे बर्थडेच लक्षात नसतात जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे नीता मॅडम आणि आम्हा पुरुषांना असं वाटतं की तुम्हाला बर्थडे अॅनिव्हर्सरी लक्षात कशी राहते बायका असतातच चांगल्या सगळं सांभाळणार बघा बघा कशी बायकांची बाजू घेत आहेत मांडतायत बायकांची बाजू बरं सकाळी एक अनुराधा वेलणकर नावाच्या बाई येऊन गेल्या वेलण त्यांनी एक वेगळीच केस सांगितली मला म्हणजे झालं असं की
चेटूक. माय गॉड, भयानक आहे. हो, आता काय करायचं सर? म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. येस, व्हेरी ट्रू. आपण काहीच करू शकणार नाही. का नाही, फक्त आता मी चाललोय आणि इन केस त्या जर आल्या अनुराधा वेलणकर तर तुम्हाला माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ओके. ओके. ओके सर. काय काय होईल या समाजात काही सांगता यायचं नाही. हॅलो. हॅलो. हॅलो, अमर सर आहेत का? नाही, आपण कोण? मी अनुराधा वेलणकर बोलते. कोण? अनुराधा वेलणकर? हां, बोला. तुमच्यापैकी कोणीतरी येऊ शकाल का इकडे प्लीज? काय झालंय? ते मी अमर सरांना सांगितलंय. प्लीज त्यांना सांगा ना. अच्छा ठीक आहे, ॲड्रेस सांगा. हो, घ्या. पण आता काय झालंय का? तुम्ही प्लीज या ना. ओके ओके ठीक आहे.
बोल निदा. सर ते अनुराधा वेलणकरचा फोन आला होता त्या वेलणकर. हा चेटूक. हो, काही प्रॉब्लेम ते अर्जंट बोलवतात घरी काही सांगतही नाही येत आणि आहे? सी. ठीक आहे, मी आणि रोहित जातो, तू इथेच थांब. चल. शोध शोध यस. आई आहे का बेटा घरात? हो. बोलवतोस? आई पोलीस काका आलेत. जा आत जातो. नमस्कार. या ना, या आत या. मॅडम, हे इन्स्पेक्टर रोहित वाघ. नमस्कार. नमस्कार. मी अनुराधा वेलणकर. सॉरी तुम्हाला ताबडतोब बोलावून घ्यावं लागलं. या ना आत या. बघा ते बघ ते काळी माणसं. अनु अनु कुठे आहेस तू? ते बघ मला वाचव. अनु मला वाचव. ते बघ ती काळी माणसं येत आहेत. ते बघ ते बघ ते बघ ती काळी काळी माणसं येत आहेत. अनु बघा त्यांची मला वाचव. अवस्था. कुठे आहेस तू? ते बघ ते बघ ते बघ ती येत आहेत. ते बघ ते काळी माणसं येतात. ते बघ अनु 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 मला वाचव. ते बघ ती काळी माणसं येतात. ते बघ ना कुठे आहे कुठे आहेस? अनु मला वाचव. मला वाचव. ते बघ अनु. तुम्ही डॉक्टरांना का नाही कळवलं? त्यांना काहीच निदान करता येत नाहीये. मी डॉक्टर जोशींना बोलावलंय मुंबईवरनं. आता तुम्ही विवेकची अवस्था पाहिलीत ना स्वतःच्या डोळ्याने. इथल्या डॉक्टरांवर माझा विश्वास नाही उरला. विवेकची अवस्था पाहिलीत ना तुम्ही. आता मला सांगा, त्या सटवीच्या चटुकावर मी का नको विश्वास ठेवू? एवढी शिकलेली मी अंगारे दुपारे करत बसले. मॅडम, तुमची परिस्थिती समजू शकतो. विवेकची खरंच खूप काळजी घ्यायला हवी. पण मला एक सांगा मॅडम, मिसेस भराण्यांबद्दल तुम्ही जो समज करून घेतलाय तो कितपत योग्य आहे? ते सांगण्यासाठीच तुम्हाला मी इथे बोलावून घेतले. तुम्ही विवेकची अवस्था स्वतःच्या डोळ्याने पाहिलीत ना. आता जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. 1 वर्षापूर्वी मिस्टर आणि मिसेस बऱ्हाणे आमच्या घरासमोर राहायला आले. आम्ही दोघांनी त्यांच्याशी ओळख करून घेतली. ये ग. अनुराधा कशी आहेस? बरी आहे ना. ये ये. घे साखर घे तुझी. अगं साखर काय परत करायची? अगं असं कसं म्हणतेस? किती वेळा घेऊन गेली तुझ्याकडून, परत द्यायला नको का? अगं पण त्यात काय परत करायचं? बरं चहा टाकू तुला? नको. संचित कुठे गेलाय? दिसत नाही तो. बाहेर खेळत असेल. खेळायला गेलाय. हा. बर, मला काहीतरीच बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. अगं संचितला तो हॉस्टेलवर का नाही ठेवत? अगं घरात बसून केवढा घर कोंबड्या बनत चाललाय. हॉस्टेलवर ठेवलास तर थोडा सोशल तर बनेल. ठीक आहे, मी बोलेन हा विवेकशी. बर चल मी येते. आई मग माझ्या हातावर काय म्हटलंय? संचित, अरे काहीतरी काय रे हातावर काढत बसतोस तू? आई मी नाही, त्या विमला काकूला असंच होतं. त्याच्या उजव्या हातावर 5 फुल्या होत्या. त्या फुल्या मी धुवून टाकल्या आणि त्यानंतर मी संचितला तिच्या पुढे येऊ देत नव्हते. संचित आहे का? अभ्यास करतोय. अभ्यास करतोय? बर येते हा मी.
सगळंच बदललं. भीमलाताई पुन्हा आल्या नाहीत. मीही संचितला पाठवलं नाही. विवेक मात्र जातच राहिला. शेवटी मी त्याला धमकी दिली. हा बोला डॉक्टर. एकातून दुसरे अगणित होई. म्हणजे तुम्हाला पटलं ना तुम्हाला?